सकाळची सुरुवात झाली एका साध्या चालण्याने, मग पुढचा प्रवास खूप काही दाखवणार होता. रिक्षा पकडली आणि निघालो फेज 3च्या दिशेने. हिंजवडी मेट्रोचं काम जोरात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी ज्याची फक्त चर्चा होती ते आता प्रत्यक्षात उभं राहताना दिसतंय, तर खूपच छान वाटतंय मनाला. हा मोठा मेट्रो ब्रिज पाहिला की शहर किती वेगाने बदलतंय याची जाणीव होते आणि शहराच्या सुंदरतेमध्येही भर पडतेच की या मोठ्या पुलांमुळे. फेज 3वरून बस पकडली आणि मस्त एसीची हवा घेत घेत बसच्या खिडकीतून पुण्याचे रस्ते पाहत होतो आणि मध्येच एक कारवाला अचानक घुसला. पण प्रवासात असे छोटे मोमेंट्स तर असतातच. आणि मग मेट्रोची वाट पाहत होतो, एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी. खरं सांगायचं तर ही एंट्री सिनेमॅटिकच वाटली. अशी सिनेमॅटिक एंट्री पाहून मन खुश झाले आणि मग चालतच जाण्याचे मी ठरवली. नदीवरचा हा कर्व मेट्रो ब्रिज तर पूर्ण वेगळाच वाईब देतो आणि इथेही एंट्री सिनेमॅटिकच वाटतीये. उन्हाची तीव्रता थोडीशी जास्त असल्यामुळे रस्तेही ओसाड पडले. कधी कधी फक्त काही मिनिटं शांत पाण्याकडे बघितलं तरी मन रिफ्रेश होतं आणि मी तेच केलं या ठिकाणी बसून. पगार झाल्यामुळे 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला चाललोय. बिल आणि खर्च आठवल्यामुळे परत चाललोय. मग काय रस पिऊन घेतला. आणि मग पोहोचलो पुण्याच्या गजबजलेल्या भागात, म्हणजेच इथे आहे लाल किल्ला. त्यानंतर मी स्वतःला टोपी बघत होतो. खूपच ऊन लागत होतं त्यामुळे, तर ती काय मला मिळाली नाही, मला जे पाहिजे होती ती. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. पुस्तक प्रेमी असल्यामुळे बुक स्टॉलला भेट तर बनतेच. पण या दिवसाचा सर्वात खास क्षण होता श्री दगडूशेठ गणपतीचं दर्शन. तर मग काय रांगेमध्ये उभा होतो. बाहेर उन्हाचा तडाखा, पण भक्तांची काळजी घेण्यासाठी थंड मिस्ट स्प्रेची व्यवस्था केली होती. एका दिवसात प्रवास, पुस्तक आणि बाप्पाचं दर्शन यापेक्षा अजून काय हवं.